हरि ओम. अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती, संकट. आपत्ती किंवा संकट एकतर मानवनिर्मित असतात किंवा नैसर्गिक, पण दोघांचीही तीव्रता भयानकच असते. आग, भूकंप, बॉम्बस्फोट किंवा अगदी हल्लीचं सुनामी संकट यासारख्या संकटांना न डगमगता कसं सामोरं जायचं हे सर्वात महत्वाचं. संकटांशी किंवा विपत्तींशी कसा सामना करायचा याचं नियोजन म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट. तसं पाहायला गेलं तर आपल्यावर येणारी संकट मानवनिर्मित अथवा नैसर्गिक कोणत्याही प्रकारची, अगदी वैयक्तिक असोत किंवा सामाजिक, त्यांचं एकदा का स्वरूप समजावून घेतलं की त्या संकटांशी अगदी सहज सामना करता येतो. विपत्तींशी दोन हात करायचं प्रशिक्षण तुम्ही एकदा घेतलं की झाला तयार आपत्तींशी मुकाबला करणारे सैनिक. मुंबईची अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही संस्था यासाठी सुसज्ज आहे. अनिरुद्ध बापूंच्या आशीर्वादानं स्थापन झालेल्या अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेची ही प्रमुख चळवळ आहे. याचा मुख्य उद्देश आहे आपत्काळात तात्काळ मदत करणारे सशक्त हात, स्वयंसेवक आणि कार्यकर्ते तयार करणं. आपत्कालीन व्यवस्थापनाची निकड जास्त भासली ती 26 जानेवारी 2001 ला झालेल्या गुजरातेतल्या भूकंपामुळे. आपत्ती मोठी आणि मदत करणारे हात कमी असं ते दृश्य होतं. यासाठी भरीवसं करण्याची कल्पना या उपक्रमाच्या सदस्यांना सुचली. या संस्थेची स्थापना 14 मार्च 2002 रोजी झाली. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या ठिकाणी आपत्तींशी सामना करायची मानसिकता तयार करणं, वैविध्यपूर्ण आपत्कालीन विषयांच्या प्रशिक्षणाद्वारे त्यांना तयार करणं आणि यातूनच घराघरातून एका तरी व्यक्तीला आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं परिपूर्ण करण्याच्या उद्देशानं या संस्थेची स्थापना झाली. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया संस्थेचे संचालक डॉक्टर जयेश शहा यांच्याकडून. 26 जानेवारी 2001 ला जेव्हा भूकंप आला गुजरातमध्ये, जी जीवाची हानी झाली ते बघून आपल्या बापू भक्तांना असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे आपण. या पार्श्वभूमीच्या पाठीमागे 14 फेब्रुवारीला आम्ही एक डिझास्टर मॅनेजमेंटची वर्कशॉप ठेवली. या वर्कशॉपमध्ये आम्ही मुंबईमधले निष्णात स्पेशलिस्ट या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे आहे त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. ही 14 दिवसाची एक वर्कशॉप होती. या वर्कशॉपमध्ये BMC, फायर ब्रिगेड, पोलीस ऑफिशियल्स, सिव्हिल डिफेन्स आणि इतर स्पीकर्स जे आले होते त्यांनी आम्हाला एवढं ज्ञान दिलं की आपत्तीला कसं तोंड द्यायचं. डॉक्टर जयेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. भूकंप, पूर, बॉम्बस्फोट, आगीचं संकट, अगदी हल्लीची सुनामीसारखं संकट, अग्निशमन कार्य, बचाव पद्धती, वैद्यकीय मदत अशा सर्वांगानं विचार करणाऱ्या निरनिराळ्या विषयांवर तज्ज्ञांचं बहुमोल मार्गदर्शन झालं. यानंतर आपत्कालीन व्यवस्थापनाची रूपरेषा तयार करण्यात आली. सदस्यांची या विषयावर प्रात्यक्षिकांसह एक परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे नव्या सदस्यांना देण्यास तयार करण्यात आलं. आपत्कालीन व्यवस्थापनाचा हा चित्ताकर्षक अभ्यासक्रम कसा असतो आणि तुम्हा आम्हाला तो काय शिकवतो ते पाहूया. सप्टेंबर 2002 ला सर्वप्रथम आम्ही या AADM ची वर्ग सुरू केली. पहिल्या वर्गातच आमचा रिस्पॉन्स खूप सुंदर होता. 140 मुलं आली होती. सप्टेंबर 2002
ते आजपर्यंत कमीत कमीत 450 असे वर्ग आम्ही घेतलेले आहे आणि 20,400चं वर DMVs आम्ही तयार केलेले आहे. ही ADMची क्लासेस नुसतं मुंबईमध्येच नाही, या महाराष्ट्रभर हे क्लासेस चालू आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या कोण्याला ही क्लासेस पोहोचलेली आहे. संस्थेचे सहसंचालक आशुतोष सिंग टेंबे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. सामान्य माणूस हे 15 दिवस एवढा वेळ काढून असं प्रशिक्षण घेऊन कोणत्या आपत्तीला तोंड द्यायला सज्ज करायचं हे वेळखाऊ काम आहे आणि मुंबई किंवा कोणत्याही मोठ्या शहरामध्ये हे कठीणच आहे तसं. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्याचा सार शोधून काढून एक छोट्या स्वरूपातला आठवड्याचा कोर्स वगैरे तयार करून हा सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करायचा असं ठरलं गेलं आणि त्याप्रमाणे 2 सप्टेंबर 2002ला 8 दिवसाचा असा एक कोर्स घेतला गेला. या अभ्यासक्रमाची सर्वात पहिली पायरी म्हणजे संचलन अर्थात परेड. स्वयंसेवकांच्या ठायी दक्षता, नियंत्रण, शिस्तबद्धता बाणावी हे याचं प्रमुख उद्दिष्ट. संचलनातल्या वेगवेगळ्या कवायतींमुळे स्वयंसेवकांची शारीरिक क्षमता वाढते. त्यांच्या निरीक्षण शक्तीत फरक घडून नेतृत्व करण्याचे गुण तयार होतात. इथल्या विविध प्रकारांमुळे अचूक मार्गक्रमण करण्याची सवय लागते. तसंच कार्यकर्त्यात सांघिकतेची भावना वाढीला लागते. स्वयंसेवकांना तयार करण्याची जबाबदारी लष्करातले सेवानिवृत्त तज्ज्ञ करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम स्वयंसेवक तयार होतात. सामूहिक कवायतीमुळे हे सहज शक्य होतं. संचलनामुळे स्वयंसेवकांना शिस्त लागते. त्यांची मानसिक बैठक तयार होते. स्वयंसेवक भावनिक नियंत्रण मिळवतात. त्यांना आदेशांचं पालन करायची सवय लागते. अकादमीचं हे सर्वांग सुंदर असं संचलन या आपत्कालीन व्यवस्थापन अभ्यासक्रमात कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवकांना सर्व प्रकारच्या आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार केलं जातं. परेडमधून हे विद्यार्थी काय शिकले हे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात. परेड आणि शिस्त हे दोन्ही फार एकत्र जातात. म्हणजे परेडमध्ये शिस्त हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. इथे येऊन आम्ही सगळ्यात आधी हेच शिकलो की शिस्त कशी अंगात बाळगायची आणि दुसऱ्याचं रिस्पेक्ट करणं, ऑर्डर्स ओबे करणं हे खूप शिकायला मिळालं इकडे. हल्लीची स्त्री फक्त चूल आणि मूल परत भारतीत राहिलेली नाहीये. आता आधी जेव्हा ही आपत्ती यायची तेव्हा सगळ्यात आधी पळणारी ही बाईच असायची. तर आता आम्हाला अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे जे प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे त्यामुळे मुलींमध्ये किंवा बायकांमध्ये सगळ्यांना प्रशिक्षण मिळतं. त्यांना एक कमालीचा आत्मविश्वास आलेला आहे. ते जेव्हा ही आपत्ती येईल तेव्हा त्या आत्मविश्वासाने पुढे जाऊन त्याला सामोरं जाऊ शकतात, त्यांना डिफेंड करतात. म्हणजे कुठली आपत्ती आली तर आधी पळणारी बाई नसून आधी पुढे जाणारी आणि मदत करणारी ही मुलगीच असते.
मी कॉलेजहून सुटल्यावर पहिली आम्ही नाक्यावर आमची सगळी मित्रमंडळी आम्ही नाक्यावर फिरायचो बी, पण आता या अकॅडमीमध्ये जॉईन झाल्याने मला एक चांगली शिस्त लागलेली आहे की अकॅडमीतले जे सिनियर पर्सन आहे ते आम्हाला येतात, मार्गदर्शन करतात की आपत्तीच्या वेळी कुठल्या दृष्टीने बघितलं पाहिजे, आपत्तीमध्ये काय काय आपण स्टेप घेतल्या पाहिजेत आणि मग कुठलीही आपत्ती येते मग त्या आपत्तीला आम्ही तिकडे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिस्तीने वगैरे तसं आम्ही त्याला तोंड देतो. आगीच्या आपत्ती व्यवस्थापनात चर्चासत्र आणि प्रात्यक्षिकं महत्वाचं काम करतात. आग लागण्याची संभाव्य कारणं, उपाय याबाबत कशा प्रकारे कार्य करायला पाहिजे याबाबतची माहितीही प्रशिक्षण शिबिराच्या संपूर्ण वर्गात करून दिली जाते. आग विझवण्याच्या वेगवेगळ्या उपकरणांची माहिती आणि ओळख इथे करून दिली जाते. प्रत्यक्ष वस्तू कशा हाताळायचा याचं प्रशिक्षण इथं देण्यात येतं. गरज पडल्यास आग विझवण्याच्या साधनांचा आणि पाणी फवारण्याच्या यंत्रांचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा याचं प्रशिक्षण स्वयंसेवकांना इथे दिलं जातं. पाण्यानं आग कशी आटोक्यात आणायची आणि तेलामुळे लागलेली आग कशी विझवायची याचंही प्रात्यक्षिक इथे सादर होतं. अग्निशमन कार्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आग विझवणं आणि आगीत सापडलेल्या व्यक्तींची सुटका करणं. यामध्ये वेळप्रसंगी जीवावर उदार होऊन हे काम करावं लागतं. आगीच्या आपत्काळात आग नियंत्रण आणि जखमींना त्वरेनं वैद्यकीय मदत देणं ही महत्वाची कसोटी पाहणारी कामं इथं स्वयंसेवकांना शिकवतात. जखमी व्यक्तींना तातडीची वैद्यकीय मदत करणं हे स्वयंसेवकांचं प्रथम कर्तव्य ठरतं. यासाठी वेगवेगळ्या प्रथमोपचार पद्धतींचं प्रशिक्षण दिलं जातं. उपलब्ध वस्तूंचा वापर, उदाहरणार्थ रुमाल, ओढणी, टॉवेल, सतरंजी यांचा वापर कसा करायचा ते इथे शिकवलं जातं. आपत्ती व्यवस्थापनात महत्वाचं कार्य करणारी ही स्वयंसेविका सांगतेय, फायर फायटिंग हा विषय मला इंटरेस्टिंग वाटतो. कारण ह्या म्हणजे आपण घरी बघतो की जरासं चटका लागलं की आपण म्हणजे असं एकदम चटका बसला हा करतो, ओरडतो वगैरे. पण जेव्हा जी एकदम मोठी आग लागलेली असते त्यामध्ये जी माणसं आगीने ओरडली असतात तेव्हा त्यांना काय वेदना होत असतात ते आपल्याला इथे बसून काहीच कळत नसतं. जेव्हा आपण ह्या कोर्सचं प्रशिक्षण घेतो तेव्हा आपल्याला कळतं की काय असतं, म्हणजे आगीमध्ये आपली भूमिका काय आहे ती आपल्याला कळते. आपत्ती काळात गर्दीवर नियंत्रण कसं ठेवायचं याविषयी माहिती देत आहेत उपसंचालक श्रीयुत सुधाकर सिंग सावंत. क्राऊड मॅनेजमेंट करताना ते क्राऊड मॅनेजमेंट वेगवेगळ्या वेळी लागणारं क्राऊड मॅनेजमेंट, उदाहरणार्थ गणेश मूर्ती विसर्जन जे होतं त्या ठिकाणी या डीएमव्हीना कसं काम करायचं, कसं क्राऊड मॅनेज करायचं याचं सुद्धा प्रशिक्षण देऊन त्यांना तसं करायला लावतं. आग लागल्यावर वीज प्रवाह खंडित असतो किंवा तो करावा लागतो, त्यामुळे लिफ्ट बंद असते. जिन्याजवळ लागलेल्या आगीमुळे जिन्याचा वापरही शक्य नसतो. अशा वेळी आगीत अडकलेल्या व्यक्तींची कशी सुटका करायची याचं प्रशिक्षण इथं देण्यात येतं. आपत्तीग्रस्तांची एकदा का सुटका झाली की स्वयंसेवकांची जबाबदारी वाढलेली असते. कारण जखमींना आणि वाचलेल्या संकटग्रस्तांना त्वरेनं इतर मदत करणं महत्वाचं ठरतं. दोरीचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारांनी आपदग्रस्तांना कसं वाचवायचं याचंही प्रशिक्षण आणि सराव इथं केला जातो. आणि मग स्वयंसेवक त्याच त्वरेनं त्यांची मदत करण्यास पुढे सरसावतात.
निरनिराळ्या आपत्कालीन प्रसंगात अडकलेल्या दुर्दैवी जीवांची किंवा व्यक्तींची सुटका कार्यकर्ते करत असतात. यामध्ये ते वेगवेगळ्या बचाव पद्धतींचा वापर करतात. संकटात अडकलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्यानं स्थूल व्यक्ती, वृद्ध, स्त्रिया आणि मुलं असतात. अनेक बचाव पद्धतींपैकी कोणत्या पद्धतींचा अवलंब या लोकांना सोडवण्यासाठी करायचा त्याचं प्रशिक्षण या कार्यकर्त्यांना इथे देण्यात येतं. कांदा बटाटा, मानवी कुबडी, उचल पद्धती, पाळणा पद्धती यासारख्या अनेक पद्धतींचा वापर कार्यकर्ते इथं करताना दिसतात. प्रत्यक्ष दुखापत झाल्यावर कशा प्रकारे जखमींना हाताळायचं त्याचंही प्रशिक्षण आवश्यक ठरतं आणि त्याचंच हे प्रात्यक्षिक. आपत्ती व्यवस्थापनाच्या या उपक्रमात भूकंपात पडझड झालेल्या इमारतींबद्दल काय करायचं, भूकंपप्रवण क्षेत्रातल्या इमारती यासारख्या सर्व अंगांची तज्ञांकडून माहिती देण्यात येते. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत इंजिनियर सुनील वांढेकर. किल्लारीला भूकंप झाला, भुजला भूकंप झाला, ओरिसामध्ये चक्रीवादळ झाले. अशा परिस्थितीमध्ये इमारतींची पडझड होते आणि इमारतींची पडझड झाल्यानंतर त्या इमारतीचा कुठला भाग प्रथम काढणे आवश्यक असते याबाबत एक शास्त्र आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगनुसार ठराविक त्याचं शास्त्र आहे. या शास्त्राबाबतची माहिती AADM या प्रशिक्षणामध्ये दिली जाते. तसेच इमारत बांधताना इमारतीचे संकल्पन करताना विंड फोर्सेस, अर्थक्वेक फोर्सेस यांचाही विचार करणे अपेक्षित असते. परंतु सर्वसामान्य जन याचा कुठलाही विचार न करता इमारतीचे बांधकाम करतात. परंतु या प्रशिक्षणामध्ये त्याचेही सर्वसामान्य असे ज्ञान सर्व प्रशिक्षणार्थींना दिले जाते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं वृक्ष लागवडीविषयी उपक्रम या संस्थेद्वारे नियमितपणे घेतले जातात. त्यामध्ये वृक्षांची माहिती, वृक्ष लागवड, निगा आणि संवर्धन यासंबंधी माहिती देऊन कार्यकर्ते तयार केले जातात. गेल्या वर्षी सुमारे 38,000 वृक्ष लागवड करण्यात आली आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी 105 जणांचा एक गट तयार करण्यात आला. एखादा साप अचानक समोर आला तर भीतीनं घाबरून अंगावर सरकन काटा उभा राहतो. अशी बहुतांश लोकांची परिस्थिती असते. अशा वेळी धावाधाव, पळापळ होऊन या गोंधळात अनेकांना दुखापत होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीला धीरानं तोंड देण्यासाठी सापाविषयी योग्य माहिती देऊन आपत्काल निर्माण न होऊ देण्याचा प्रयत्न अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या सर्पमित्र प्रशिक्षण केंद्रात केला जातो. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थी साप सहजपणे, बेडरपणे हाताळतात. त्यामुळे या शिक्षणाचा उद्देश सफल होतो. सर्पमित्र प्रशिक्षक उल्हास ठाकूर सर्प चळवळीची माहिती देत आहेत. अनेकदा जसं आग किंवा स्फोट होणं यासारख्या मोठमोठ्या दुर्घटना घडतात. त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये साप आला, आपल्या घरामध्ये साप आला, आपल्या सोसायटीमध्ये आला, ती ही एक प्रकारची आपत्कालीन घटनाच पकडली जाते. कारण सापाबद्दलच्या मनामध्ये लोकांच्या अतिशय अंधश्रद्धा असतात आणि अतिशय भीती असते. अशा वेळी लोक सैरावरा पडतात. कित्येक जण लोक काही माहिती नसते, सापाची उपयुक्तता याबद्दल कल्पना नसते, तेव्हा काठी किंवा जे काही भेटेल त्यांनी सापाची हत्या करायचा प्रयत्न करतात. DMVच्या शिबिरातून सापाची उपयुक्तता, निसर्ग व्यवस्थेत त्याची गरज आणि साप आल्यानंतर जी काही आपत्कालीन दुर्घटना होते ती काबूत काढण्यासाठी, सापाची मुक्तता करण्यासाठी, त्याचा रेस्क्यू करण्यासाठी आपण प्रयत्न केला जातो. म्हणून DMVच्या शिबिरामध्ये या संदर्भामध्ये ही जागृती केली जाते. अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या या सामाजिक चळवळीची संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 22 प्रशिक्षण केंद्र असून त्यात
सुमारे 22,600 प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत. यांनी गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 498 प्रशिक्षण सत्र घेतली आहेत. मुंबईत आपत्कालीन व्यवस्थापनाची एकूण 4 संचलन प्रशिक्षण केंद्र आहेत. बोरिवली, दहिसर, विक्रोळी आणि नेरूळ नवी मुंबई इथल्या 4 केंद्रांमध्ये 412 स्वयंसेवक आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात मिळून बचाव पथकं आहेत 315. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या या उपक्रमात तुम्हाला शिकायची जर का इच्छा असेल आणि तुम्ही अपंग असाल म्हणून तुम्हाला प्रवेश नाही असं नाही बरं. या केंद्रात अंध आणि शारीरिक व्यंग्य असलेले स्वयंसेवकही सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच काम करताना तुम्हाला आढळतील. या संस्थेत स्वयंसेवक होण्यासाठी वयोमर्यादा आहे कमीत कमी 14 वर्ष. उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सिंग मंत्री यासंबंधी सांगतात. अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजची कल्पना ह्यासाठी आली की कुठलाही देश जर संपन्न व्हायचा असेल तर समर्थपणे त्या देशाने आपत्तीला तोंड देण्याची गरज आहे. आणि आपत्तीला तोंड द्यायचं असेल तर तुमच्याकडे नीटपणे शिस्तबद्धरीते ट्रेन झालेली मॅनपॉवर असायला पाहिजे. मग ती आपण आणणार कुठून? आपली एक सवय असते की प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलायची, सरकारने केलं पाहिजे. शेवटी सरकार म्हणजे काय? आपल्या सगळ्या जणांचं मिळून सरकार होतं. आणि त्याच्यातनंच ही एक कल्पना आली की समजा अशी आपत्ती निवारक दलाची स्थापना झाली की ज्याला आपण अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो, तर प्रत्येक गव्हर्नमेंट मशिनरीला ही एक मदत ठरू शकते. त्याचप्रमाणे जिथे जिथे आपत्ती येते तिथे आपली सरकारी मशिनरी जेव्हा जाते त्यावेळेला बघ्यांची गर्दी असते. तर ह्या बघ्यांच्या गर्दीला आपण जर मदतनीसांमध्ये कन्व्हर्ट करू शकलो तर आपण आपली संपत्ती वाचवू शकतो आणि इतरांना मदतीचा हात लवकर पोचल्यामुळे जीवितहानी, वित्तहानी सगळ्या प्रकारे टळू शकते किंवा कमी तरी होऊ शकते. तर ह्या संकल्पनेतून आम्ही ही सुरुवात तर केली आहे. संस्था अजून लहान आहे. सगळ्यांकडनं या बाबतीत मदतीची अपेक्षा तर आहेच, पण लोकांनी ह्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन हे जे विनामूल्य कार्य चालू आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. या उपक्रमात जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट विषयी अधिक माहिती आपण या ठिकाणी मिळवू शकता. हॅपी होम, प्लॉट नंबर 551, TPS 3, 8वा रस्ता, खार पश्चिम, मुंबई 400052. दूरध्वनी क्रमांक 56972315 किंवा 18. विस्तारित क्रमांक 301 किंवा 306. ईमेल ॲड्रेस आहे aniruddha@rediffmail.com. जिथे मानवी प्रयत्न थकतात, आशा संपतात, तिथे मानसिक बळासाठी सर्व शक्तिमान ईश्वरी शक्तीचा धावा होतो. आणि मग या सर्व शक्तिमान ईश्वराचा धावा दैनंदिन प्रशिक्षणात करणं ओघानं आलंच. हीच या प्रशिक्षणाच्या दिवसाची सुरुवात आणि प्रशिक्षणाची सांगता सुद्धा. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, राधे राधे राधे. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, राधे राधे राधे. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ